नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण आता सरकारने 1 डिसेंबर 2025 पासून 8 नवीन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये आरोग्य, आयुष्यमान भारत कव्हरेज, मोबाईल युनिट्स, प्रवास, रेल्वे, बसमध्ये 50% पर्यंत सूट, आर्थिक मदत, पेन्शन वाढ, SC/SS व्याजदर, बँकिंग सुविधा, ज्येष्ठ नागरिक काउंटर, होम बँकिंग, कायदेशीर मदत, सामाजिक सुरक्षा, हेल्पलाईन, ग्रामीण सेवा, टेलिमेडिसिन आणि एक नवीन वन नेशन वन ID कार्ड यांचा समावेश आहे. ज्यामुळे ज्येष्ठ लोकांना जीवन अधिक सोपे आणि सुरक्षित होईल. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती सविस्तरपणे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 1 डिसेंबर पासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना पुढील 8 नवीन सुविधा मिळणार आहे. 1. आरोग्य सेवा. आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार तसेच ग्रामीण भागात मोबाईल हेल्थ युनिटची सोय. 2. प्रवास सवलत. रेल्वे आणि सरकारी बसमध्ये 30% ते 50% पर्यंत सूट आणि धार्मिक यात्रांसाठी आर्थिक मदत सरकार करणार आहे. 3. पेन्शन आणि बचत. राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेत वाढ 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंत आणि SC/SS वर चांगले व्याजदर याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली आहे. 4. बँकिंग. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काउंटर आणि 70+ वयोवृद्धांसाठी होम बँकिंग सुविधा. 5. कायदेशीर मदत. सरकार आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत डेस्क यांची मदत करणार आहे. 6. सामाजिक सुरक्षा. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी वरिष्ठ सन्मान अभियान आणि हेल्पलाईन क्रमांक 14 567 ही योजना सरकारने राबवण्याची जबाबदारी घेतली. 7. ग्रामीण सुविधा. टेलिमेडिसिन सेवा आणि घरपोच आरोग्य सेवा आता सरकार या ज्येष्ठ नागरिकांना देणार. 8. नवीन ओळखपत्र. सरकारी सुविधांसाठी वन नेशन वन ID कार्ड. मित्रांनो, या योजनेचा उद्देश असा आहे की आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. 60 वर्षांवरील नागरिकांना स्वावलंबी आणि सन्मानाने जगण्यास मदत करणे. आणि मित्रांनो, ही योजना 1 डिसेंबर 2025 पासून लागू झाली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.